राहिलेला आंबा आपण लावला होता त्याला आता आपण सलाईन लावलेली आहे आणि सगळ्या झाडांना आपण 3 बाटल्या 2 बाटल्या लावून जगवण्याचा प्रयत्न करत आहोत उन्हाच्या तडाख्यामधनं। या बाटल्या कमी झाल्यात बघा, हे सलाईन व्यवस्थित चालू आहेत 2। अशी जेवढ्या आवश्यक आहे तेवढ्या झाडांना आपण सलाईन लावून घेतोय। जी झाडं आधी उन्हाच्या तडाख्यामुळे थोडीशी त्यांना नुकसान झालं होतं त्या झाडांना आपण 3-2 बाटल्या करून त्या लावून घेतल्यात आणि त्या चालू ठेवलेल्या आहेत। हे काय व्यवस्थित चालू आहेत सलाईन। अशी आम्ही प्रत्येकाला 2 किंवा 3 सलाईनच्या बाटल्या लावून झाडांना हे करतोय। हे झाड वर सुकलंय पण खाली हिरवीगार पालवी त्याला फुटलेली आहे। पाण्याला सांभाळल्यामुळं त्याला हिरवीगार पालवी फुटलेली आहे। अशी कांचींची काही झाडं आपण फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये मिळाली होती ती आपण लावलेली आहे। प्रत्येक झाडांना अशा 2-1 2-1 3 अशा बाटल्या आपण लावत गेलो। ताकद कमी पडते, आपण जेवढ्या शक्य तेवढं आपण करतोय। जांभळाचं झाड आहे, हे पण कांचीचं झाड वर वाळलेलं आहे पण खाली त्याला झाड वर पानं वाळलेली आहेत आणि खाली हिरवगार त्याला पानं फुटलेली आहेत। तेवढे आम्ही केली आहेत। एक इथलंच काढा, सर्व झाडं नवीन लावलेली आहेत। चेरीचं झाड आहे, थोडं सुकलेले पुनर्रोपण केलेलं आहे, बघूया। कांचन, जांभूळ, उदय साहेबांनी जे जांभूळ दिलं होतं त्या जांभळाला सुद्धा आज पानं छान फुटतायत, सुंदर पानं पालवी फुटतीये। झाडाची वाढ चालू झालेली, त्याला आज सलाईन लावून घेतलं। भेंडीची झाडं अतिशय छान आहेत। ठीक आहे, भेंडीची झाड आहे। त्याच्यानंतर परवा दिवशी लावलेला हा पांगारा आहे, त्या पांगाऱ्याला आज 2 बाटल्या लावून घेतल्या। हे जांभळाचं झाड आहे। त्याच्यानंतर कुठे सरडा दिसत पण नाही, बोला। सरडा दिसला तावरे साहेबांना, मी बघतोय कुठे येतो व्हिडिओ, हा दिसला मला। अतिशय छान सरडा आहे, गेला। पिंपळाचं झाड आहे, पिंपळाचं झाड आहे ते चिंच आहे। 2 मिनिट बोला मग झाला। इथं चिंच आहे, उदय साहेबांनी दिलेली, त्याने सुद्धा अतिशय छान पालवी धरलेली आहे। त्याला 2 बाटल्या लावलेल्या। इकडे नांदूर किंवा पिपरणीचं झाड आहे, फॉरेस्ट वन खात्याकडनं मिळालेलं, त्याला आपण